मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबईची लोकल जशी मुंबईकरांना अत्यंत महत्त्वाची आहे, तशीच बदलत्या काळानुसार मुंबईकरांना मुंबई मेट्रो देखील महत्त्वाची वाटू लागलेली आहे। मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा जो आहे तो 2014 साली सुरू झाला होता। वर्सोवा ते घाटकोपर असा पहिला टप्पा जो आहे तो सुरू करण्यात आला होता। त्याच्यानंतर 2021 साली मुंबई मेट्रोचा दुसरा टप्पा जो आहे तो आरे कॉलनी ते अंधेरीपर्यंतचा दुसरा टप्पा सुरू झाला होता। मुंबईकरांसाठी तिसरा टप्पा मुंबईकरांच्या लवकरच सेवेत दाखल होणार आहे। तो टप्पा म्हणजे आरे कॉलनी ते बीकेसी पर्यंतचा हा तिसरा टप्पा जो आहे तो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। आणि या टप्प्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व 10 स्थानकं जी आहेत ही 10चे 10 स्थानकं जी आहेत ती संपूर्ण भूमिगत असणार आहेत। आणि दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर हा मुंबई मेट्रो 3चा प्रकल्प जो आहे तो बीकेसी आरे कॉलनी ते बीकेसी आणि तिथून पुढे बँड्रा ते कुलाबापर्यंतचा जो आहे तो हा तिसरा टप्पा असणार आहे आणि हा लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। या तिसऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण मेट्रो जी आहे ही मेट्रो भूमिगत असणार आहे आणि या भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा जो आहे तो ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकतो अशी मुंबई मेट्रोकडून माहिती देण्यात आलेली आहे। आणि या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 10 स्थानकं असणार आहेत आणि या 10 स्थानकांमध्ये संपूर्ण ही 10चे 10 स्थानकं जे आहेत ते भूमिगत असणार आहेत आणि संपूर्ण हा 10 स्थानकांचा प्रवास जो आहे तो 12 किलोमीटरचा प्रवास असणार आहे। म्हणजे जर आपण याची सरासरी जर पाहिली तर एका स्थानकाचा प्रवास जो आहे तो 1 ते 1.5 मिनिटाचा प्रवास जो आहे तो एका स्थानकाचा असणार आहे। तर दुसरीकडे हा संपूर्ण 33.5 किलोमीटरचा प्रवास आहे तो प्रवास असणार आहे। हा प्रवास जो आहे तो कुलाब्यापासून ते आरे कॉलनीपर्यंत हा प्रवास 33.5 किलोमीटरचा असणार आहे। यामध्ये अत्याधुनिक सुविधांना सुसज्ज असणारी हे सर्व मेट्रो स्थानकं जी आहेत ती बनवण्यात आलेली आहेत आणि मुंबईकरांना अत्यंत महत्त्वाचा हा मेट्रो प्रकल्प जो आहे तो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असताना सुरुवातीला पहिलाच टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे आणि त्यामध्ये आरे कॉलनीपासून ते बँड्रा बीकेसी पर्यंत जो आहे तो पहिला टप्पा असणार आहे। यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, JVLR असेल किंवा आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचा T2 टर्मिनल असेल किंवा सांताक्रूज असेल, बँड्रा असेल असे 10 स्थानकांचा पहिला टप्पा जो आहे तो लवकरात लवकर सुरू करण्याचा MMRC कडून प्रयत्न केला जातोय। हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा का आहे कारण की अगोदरची आपण जी रेल्वे स्थानकं बघितली ती रेल्वे स्थानकं जी आहेत ती ब्रिजवरती असलेली आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु हा जो रेल्वे प्रकल्प जो आहे तो भूमिगत रेल्वे प्रकल्प आहे। जवळपास जी 27 रेल्वे स्थानकं आहेत त्यापैकी 26 रेल्वे स्थानकं जी आहेत ते भूमिगत असणार आहेत। आणि विशेष म्हणजे जे आहे ते हा रेल्वे प्रकल्प सुरू होत असताना मुंबईमधली जी कार्यालये जी असतील, मुंबईमधली प्रशासकीय कार्यालये जी असतील, मुंबईमधील रुग्णालये असतील किंवा इतर कार्यालये जी असतील ही या मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत जी आहे ती जोडली गेलेली आहेत। त्याच्यामुळे ही लवकरात लवकर कसा सुरू होईल आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल यासाठी MMRC जे आहे ते प्रयत्न करत आहे। ज्या पद्धतीने आपण हा प्रकल्प पाहतोय हा संपूर्ण भूमिगत प्रकल्प असताना ह्या गाड्या देखील कशा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील असा देखील प्रयत्न जो आहे तो MMRC कडून केला जातोय कारण की ह्या संपूर्ण या प्रकल्पामध्ये ज्या गाड्यांचा जे समावेश असणार आहे ह्या गाड्या भारतीय बनावटीच्या गाड्या असणार आहेत आणि या गाड्या धावत असताना जवळपास 60 ते 80 किलोमीटर प्रति तास वेगाने जे आहेत या गाड्या धावणार आहेत। त्याच्यामुळे मुंबईकरांना या गाड्यांची उत्कंठा देखील आहे आणि प्रवासाची देखील उत्कंठा आहे। त्याच्यामुळे संपूर्ण सुसज्ज असलेला हा प्रवास जो आहे तो मुंबईकरांच्या सेवेत कधी दाखल होतोय असं मुंबईकरांची उत्कंठा आहे। परंतु ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही मेट्रो जी आहे ते सुरू होईल असा अंदाज जो आहे तो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।